दिवसांच्या गॅप नंतर आज आपण पुन्हा एकदा एक नवीन प्लेस एक्सप्लोअर करण्यासाठी जाणार आहोत. तुम्हाला थंबनेलवरनं आणि व्हिडिओच्या टायटलवरनं कळालंच असेल आपण कुठं चाललोय. तर आपण चाललो आहोत नागेश्वर महादेव मंदिर येथे, जे मुळशी तालुक्यातच हाडशी गावाच्या थोड्याच पुढे आहे. मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, ते वर्षभर पाण्याच्या खाली सबमर्ज असतं आणि फक्त समर सीझनमध्ये एप्रिलच्या महिन्यानंतर जसं जसं पाण्याची पातळी कमी होते तसं ते मंदिर आपल्याला विजिबल व्हायला सुरुवात होते. आता तर कडक त्या उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, मेचा महिना चालू आहे. आजची आय गेस 5 तारीख आहे. तर आज आपण चाललो आहोत आणि बघूयात मंदिराची बांधणी वगैरे कसं काय ते सगळं आपण तिथं एक्सप्लोअर करूयात. आणि जर तुम्हाला माझा स्किन टोन जर आज थोडा वेगळा दिसत असेल तर मी एक सनस्क्रीन लावलेली, त्या सनस्क्रीनमुळे थोडंसं स्किन टोन जरा अननॅचरल वाटतोय. पण ऊन खूप आहे बाहेर म्हणून ते लावणं जरा गरजेचं आहे, नाही तर पूर्ण तोंड टॅन होऊन जाईल. लेफ्ट घेऊन आपण चाललो इथं पावना लेक कॅम्पिंग साईडला. पावना लेक कॅम्पिंग साईड आपल्या त्या मंदिराच्याच आसपासच्या एरियामध्ये. पावना लेक आहे. हा रोड बरोबर आहे का? मॅप प्रमाणे मी याच रूटने आलो होतो लास्ट टाइम, पण पुढे काही रस्ता बंद होता, याच रोडने गेलो होतो मी. रस्ता बनवून गेला मी लास्ट टाइम आलो होतो ना, इथं एकदम डेंजर काम होतं, एकदम खडकाळ होतं, इथे पूर्ण खोलगट भाग होता. आता इथं रस्ता वगैरे बनवून गेलाय मस्त. माझ्या मते इथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी स्पेशली रस्ता बनवलेला आहे असं वाटतं मला. लास्ट टाइम आलो होतो ना इकडं, खूप म्हणजे दगड वगैरे, ॲक्च्युली रस्ता एक्झिस्ट नव्हता करता लास्ट टाइम. म्हणजे फक्त गेल्या विंटरमध्ये 2023च्या विंटरमध्ये जे दिवाळीनंतरच आलो होतो काही. तर हा समोर जो आपल्याला दिसतोय पावना लेक, लास्ट टाइम येऊन गेलोय. तर इकडं या साईडला कुठंतरी टेम्पल, ते पाण्यामध्ये आहे ना झेंडा तिथे, म्हणजे जहाजापाशी या बाजूला. तर गुगलची लोकेशन फक्त हा जो स्पॉट इथं या स्पॉटपर्यंतच दाखवतील गुगलची लोकेशन. इथून आपल्याला आता गाड्या पण जातात, इकडनं येतात लोक बघा, गाड्या पण जातात इकडनं. आता आपल्याला इकडनं जायचं आहे पुन्हा मंदिरापर्यंत, गाडी जाते आता. आणि जेव्हा आपण हिवाळ्यात आलो होतो तेव्हा पूर्ण पाण्याने भरलेली होती, पूर्ण पाण्याने भरलेलं होतं. आता बघूयात पुढे. मी इंस्टाग्रामला ते फोटो अपलोड केले नाही, इथंच काढले होते मागच्या विंटरमध्ये. डाव्या बाजूला जातो रस्ता. जरा माती थोडंसं सांभाळून चालवायला पाहिजे, टायर वगैरे स्लिप होते.
मी म्हणतो गाडीचे शॉकअप्स काही जास्त चेक नको करत बसायला. आता इथनं जाऊयात ना पायी, काय फरक पडतोय नाही का, थोडंसं वॉक पण होऊन जाईल नाही का. इकडेच लावून देऊ कुठं पद्धतीने. आपण पोहोचलेलो आहे वाघेश्वर मंदिराच्या इथं. आणि तुम्हाला लास्ट टाइम जेव्हा मी एक आता स्क्रीनवर क्लिप टाकती त्या स्पेसवरनं कुठून तरी शूट केली होती, तेव्हा हे पूर्ण मंदिर आणि हा पूर्ण जो परिसर आहे एवढा पूर्ण पाण्यामध्ये होता, या लेवलला पाणी मंदिराच्या टॉपच्या लेवलला. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर फक्त वरचा जो झेंडा आहे तोच आपल्याला विजिबल होता. आता आपण जाऊयात मंदिरात आणि दाखवूयात. ज्योतिर्लिंग आतमध्ये पण असंच आहे ना सेम. की मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे की ते मंदिर मोस्ट ऑफ द काळ वर्षाचे पाण्याखाली सबमर्ज असतं. तीनवर जेवढे व्हाईट कलरचे पॅचेस दिसतात तुम्हाला हे सगळे क्षार आहे पाण्यातले. आणि हे मंदिर पूर्णपणे दगडावर दगड रचून फक्त बनवण्यात आलेलं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं टिकिंग वगैरे नाही, लिटरली दगडांवर दगड रचलेले आहेत. कुठलंच ॲडेसिव्ह वगैरे लावून चिपकवण्यात नाही आलेलं, तरी सुद्धा मंदिर जसं तसं उभं आहे अजून पण. मंदिराच्या आतमध्ये पुजारी महाराज आहे, त्यांच्याकडनं आपण या मंदिराची थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. ते काय काय माहिती आपल्याला सांगू शकतात बघूयात. मंदिर खूप छोटंसं आहे. हा इथं मंदिराचा कळस इकडं आणि समोर आपण एक 360 व्ह्यू देऊयात मंदिराचा कसं आहे एका बाजूने. आपण बघू शकतात मंदिराच्या आजूबाजूला खूप साऱ्या शिला पण रचलेल्या दिसत आहेत. आता एका वेळेला त्याचं काहीतरी महत्त्व असेल, पण आता त्या जरा मूर्त्या भंग झालेल्या आहेत म्हणून आपल्याला कळत नाही कसली. ही समोर आहे ही नंदी महाराजांची मूर्ती आहे, कुठल्याही शिवमंदिराच्या समोर असते तशी. तर आपल्यासोबत आता या मंदिराचे जे पुजारी आहेत ते आहेत. आता आपल्याला या मंदिराबद्दल ते माहिती सांगतील, किती वर्ष जुनं हे मंदिर आहे, याचं महत्त्व काय आहे ते सगळं. ह्या गुरुजींचे नाव लक्ष्मण गुरव असे आहे. हे वंश परंपरेप्रमाणे ह्या मंदिराचे ट्रस्टी आणि पुजारी आहेत. या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून हे स्वयंभू मंदिर आहे. म्हणजे याची कोणी स्थापना नाही केली आणि कोणी बनवलं देखील नाही आहे. जुन्या काळी एक गुराखी गुरे चारायला या मंदिराजवळ यायचा, जेथे एक काळ्या रंगाची कपिली नामक गाय येऊन दूध द्यायची. ह्याच जागेवर लोकांना एका देवतेची मूर्ती अर्धी जमिनीत पुरलेली दिसली आणि नंतर जमीन उकरून बघितली असता तेथे त्यांना पूर्ण मंदिर सापडले. त्याआधी या गावाचे नाव मढी असे होते, पण मंदिर सापडल्यानंतर गावाचे नाव वाघेश्वर असे ठेवण्यात आले, जे आज तागायत तसेच आहे. जर ही माहिती सोडून कुठली ऑथेंटिक माहिती जर कोणाकडे असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला देऊ शकतात. आपण नक्कीच ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. तर हे प्राचीन काळे असल्या कारणाने, पांडवकाले असल्याने, तर याचा काही शोध आपल्याला काही एवढा सांगता नाही. पण संशोधनांनी सांगितलेलं 1800-1900 वर्षापूर्वीचे, पण हे लांबचंच आहे. इथे शिवाजी महाराज दर्शन करून गेलेले आहे. आणि जे आजूबाजूला जे विरगुळे पडलेत ना, हे वीर लोकांचे विरगुळे. आणि ज्या मंदिराचा शोध लावला तो गवारी म्हणून, त्याचं ते मंदिर आहे, ते बारकं छोटेसं ते मंदिर. हे छोटं मंदिर यांनी शोध लावलेला आहे, त्यांचं मंदिर आहे. त्याची समाधी तिथं अच्छा मंदिर आहे. आणि गुरुजी आजूबाजूला जे तुम्हाला सगळे शिला दिसत आहेत यांचं काय महत्व दिसतात ना, हे विरगुळे ते
ज्यांनी वीरपणा केलेला आहे त्यांचे ते विरगुळे जे अशी समाधी आहे मनुष्याने असे खडी म्हणून आपण पूर्वीचं म्हणायचो ते. ओके. याच्या मागे एक 28 गुंठ्याचं एक तळ आहे. तिथं स्वयंभू म्हणजे निळ्या रंगाची कमळे निघायची. सकाळी उगवलं, दिवस उगवला की उगवायची, संध्याकाळी मावळलं की मावळायची. ती कमळे मी मंदिरात येऊन चढवायचो आणि पंचकृषीची आजूबाजूची लोक सुद्धा ते आणायचे. पण 1966ला हे धरणाचा पाया लावला आणि 73ला पाणी आलं आणि 73ला त्याला जल समाधी मिळाली मंदिराला मिळाली आणि त्या कमळांना मिळाली. याचे 6 कार्यक्रम असायचे. शिवरात्र असती, पारायण असायचं आणि वांगषष्ठ असायची, कार्तिकी 2 एकादशी असायची, त्रिपौर्णिमा असायची. असे 21-22 ब्राह्मणांचे जेवण व्हायचं. त्यांना दक्षिणा देऊन शनी त्यांचा सन्मान व्हायचा. ते भोरचे राजे इथं मंदिराचा खर्च करायचे. त्याची ती देणगी यायची. त्याच्यातून तो खर्च चालायचा. तर 1973ला हे मंदिर झाल्यानंतर धरण झाल्यानंतर आस्थागायत ते बंद आहे. ते पुरातन खात्याने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व देखभालीसाठी आणि सरकारकडून मला याची मदत मिळावी आणि पुन्हा मुंबई, लोणावळा, तळेगाव, देवरोड, पिंपरी चिंचवड, कोकण असे भाविक शिवभक्त 10,000 5,000 पब्लिक होती रोजची. तर यासाठी सरकारने काहीतरी मदत करावी. पण या मंदिराच्या राखणीसाठी काही गव्हर्नमेंटने आतापर्यंत काही देणगी दिलेली नाही. आता 1973 पासून हे सगळं बंद झाले, ठॉप झालेले. हे चालू करावा आणि याची देखभाल व ही पडझड झालेली ते पुरातन खात्याने आणि सरकारने त्याचे अचा दर्जा मिळावा आमच्या ह्या मंदिरासाठी. पुजारी, एंडोमेंट ट्रस्ट तर्फे आणि भाविकांतर्फे आणि खूप भाविक इथे येतात श्रमदानाने. त्यांच्या सगळे सुविधा व्हावं ही माझी नम्र विनंती. धन्यवाद गुरुजी. तर मित्रांनो, आपण ही माहिती ऐकली आता गुरुजींकडनं. मी पण गुगलवर आधी कुठल्याही हिस्टॉरिक प्लेसला व्हिजिट करायच्या आधी गुगलवरनं माझ्या परीने काय स्टडी करता येत असेल तर करतो. पण या मंदिराबद्दल माहिती गुगलवर पण खूपशी अवेलेबल नाही आहे. मी चेक केलं असता. आता जेवढी पण माहिती आपल्याला या पुजारींकडनं मिळाली तेवढीच आता आपण तीच आपण व्हॅलिड म्हणूयात. मोस्ट प्रोबॅबली तर तुम्ही एप्रिलच्या महिन्यानंतरच येण्याचा प्रयत्न करा, की बाकीचे महिने तर हे मंदिर पाण्याखाली जलमग्न झालेलं असतं, जलसमाधी घेतलेली असते. नजरिया लागे नहीं कहीं. तर मित्रांनो, हे होतं आपलं वागेश्वरचं शिव मंदिर. आपल्या बॅक साईडला आहे. आता आपण इकडं नदी क्रॉस करून आलो आहे पुढे, ते इकडं वागेश्वर मंदिर. तर आपल्याला जेवढी माहिती वगैरे देत आली गुगलला तर काही अवेलेबल नव्हती, जसं मी तुम्हाला सांगितलं आधीच. पण जेवढी माहिती देत आली तेवढी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर तुम्हाला काही कारणास्तव आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खूप दिवसाच्या गॅपनंतर आज ब्लॉग टाकला आपण, कारण की ऊन खूप आहे बाहेर. कुठं फिरायला जायचं म्हटल्यावर नकोसं वाटतं, कारण की पुण्यामध्ये कधी 40 डिग्री टेम्परेचर क्रॉस नाही व्हायचं. पण आता यावर्षी पुण्यात पण 40 डिग्री पर्यंत जातं आहे टेम्परेचर सध्या. आणि व्ह्यू बघा समोर, सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे. लागे